नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल या दिवाळीच्या दरम्यान 10-15 दिवसानंतर जसं की इलेक्शन जाहीर झाले आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार ज्या पद्धतीने जाहीर केले, तर त्याच्यावरती मी काही शॉर्ट्स टाकत होतो मित्रांनो. शॉर्टचा विषय जसा असा होता, फॉर एक्झाम्पल, प्रत्येक राजकीय पक्षातील जी व्यक्ती आहे, कोणी खासदार आहे, कोणी आमदार आहे, कोणी मंत्री आहे मित्रांनो, पण त्या लोकांनी आपापल्याच रिलेटिव्हला तिकीट दिले होते. कोणी आमदारकीचं तिकीट भेटलंय, कोणाला खासदारकीचं तिकीट भेटलंय. तर अशा जे गडगंज श्रीमंत आहेत, जे लोक ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेले आहेत, तर अशा लोकांना प्रत्येक राजकीय पक्षामधून तिकीट दिलं जातं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, भारतीय जनता पार्टी असो, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारांची असो, किंवा अजितदादांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याची असो, किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा पक्ष असो मित्रांनो. या महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व राजकीय पक्ष मित्रांनो, सर्व घराणेशाही, जी राजकीय घराणेशाही म्हणतो ना, असल्या लोकांनाच तिकीट दिले जाते मित्रांनो. आज अशी कोणती गॅरंटीज राहिली नाही की एखादा तळागाळातला सर्वसामान्य माणूस ज्याची राजकारणामध्ये येण्याची इच्छा आहे आणि त्याला आपल्या समाजासाठी, देशासाठी, राज्यासाठी किंवा त्या मतदारसंघासाठी काहीतरी चांगलं काम करण्याची इच्छा असून सुद्धा त्यांना ती तिकीट भेटेल की नाही मित्रांनो, याची शाश्वतीच राहिली नाही मित्रांनो. कारण फक्त राजकीय घराणेशाही मित्रांनो, आणि याला समर्थन करणारे आपले राजकीय पक्ष मित्रांनो. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये मी तुम्हाला एक लिस्टच वाचून दाखवतो की किती राजकीय घराणेशाही झालेली आहे, किती लोकांचे रिलेटिव्स आहे, त्यांची पत्नी असेल, त्यांचा मुलगा असेल, असल्या लोकांना तिकीट दिली गेलेली आहे मित्रांनो. त्यांचं समाजामध्ये काय काम आहे, ते लोक ग्राउंड लेवलला काम करतायत की नाही, समाजातले जे जे तळागाळातले लोक आहेत त्यांच्या त्या समस्या त्यांना माहिती आहेत की नाही, तेही त्याची कल्पना नसते. पण फक्त रिलेशन, दडपशाही, ओळख आणि पैशांच्या जीवावरती मित्रांनो यांना तिकीट दिली जाते मित्रांनो. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मित्रांनो काय करायचं? आज साधं तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या पिऊनच्या नोकरीला तरी जावा मित्रांनो, तिकडेही काही अटी आणि शर्ती असतात. साधं तुम्हाला त्या सर्व अटी आणि शर्तीची जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला तिकडे जॉबला ठेवत नाही मित्रांनो. पण राजकारणामध्ये देशातील सर्वात मोठी पदं असतात, आमदार, खासदार, नगरसेवक. तर मित्रांनो, मला सर्वसामान्य जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे मित्रांनो. तुम्ही कुठेही ठिकठिकाणी इंटरव्ह्यूला जाता, तर तुम्हाला एवढं सहजासहजी घेतलं जातं का? प्रत्येक गोष्टीसाठी काही निकष ठेवलेला असतात. आज तुम्हाला कोणती नोकरी काही तुमचं रिलेशन आहे म्हणून भेटू शकते गव्हर्नमेंट जॉबमध्ये, तुम्हाला तिकडे तुमची पात्रता सिद्ध करावी लागते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मित्रांनो एक उदाहरण देतो, एक ज्वलंत उदाहरण देतो. समजा एखाद्या मुंबई पोलिसांचा कोणत्या तरी पदासाठी जेव्हा जॉब्स निघतात, पदं निघतात, तेव्हा समजा 1000 पदं असतील त्या गव्हर्नमेंट जॉबसाठी. पण तेव्हा जवळजवळ लाखोंच्या घरांमध्ये मित्रांनो, एक्झॅक्ट मी सांगत नाही, पण लाखोंच्या घरामध्ये तिकडे अर्ज येतात मित्रांनो. आणि 1000 जागांसाठी लाखोंचे अर्ज, आणि फक्त सिलेक्ट किती होतात मित्रांनो? 1000 जॉब, 1000 कॅन्डिडेट मित्रांनो. मित्रांनो, आता या इलेक्शनमध्ये 288 मतदारसंघ आहेत. तर 288 मतदारसंघासाठी फक्त किती किती उमेदवाऱ्या असतील, किती जणांनी फॉर्म भरले असतील माहिती आहे मित्रांनो? जवळजवळ 7 ते 8 हजार, फक्त 7 ते 8 हजार लोकांनी उमेदवारी भरलेले आहेत 288 जागासाठी मित्रांनो. आज साध्या पिऊनच्या जॉबसाठी, सरकारी पिऊनच्या जॉबसाठी सुद्धा समजा 10 जागा निघतात, तिकडे लाखोंच्या घरामध्ये मित्रांनो तिकडे अर्ज येतात. पण मित्रांनो, एवढ्या मोठ्या पदांच्या जागा, जिथे की समाजकारण आहे, लोकांचं भलं करायचं आहे, आपले जे सामान्य लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या मतदारसंघामध्ये ते सोडवण्यासाठी फक्त 288 मतदारसंघ
आणि तिकडे ॲप्लिकेशन्स येतात मित्रांनो 7 ते 8,000 मित्रांनो. त्याच्यामध्येही मित्रांनो फार मोठी घराणेशाही. तुम्हाला थोडी वाचूनच दाखवतो. कुठे कुठे घराणेशाही दिली आहे आणि असंख्य आहे. तेवढा सध्या मला वेळ भेटला नाही वर्किंगसाठी, पण जे जे माझ्याकडे अवेलेबल आहे मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी वाचून दाखवतो. थोडंसं बघा तुम्ही आणि ऐका. मित्रांनो, फॉर एक्झाम्पल गणेश नाईक साहेब आहेत मित्रांनो नवी मुंबईमधून, ठीक आहे. तर त्यांच्या घरामध्ये त्यांनी स्वतःला आमदारकीचं तिकीट भेटलं आहे भाजपातर्फे. मग त्यांच्या मुलांनाही तिकीट पाहिजे होती मित्रांनो भाजपातर्फे, पण तिकडे तिकीट न भेटल्यामुळे त्यांनी आपला पक्ष बदलला. ते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटामध्ये गेले मित्रांनो. मित्रांनो, हे लोक राजकीय पक्ष अशा पद्धतीने बदलतात ना मित्रांनो, जसे की काही कंपन्यात स्विच करतात. कोणता IT प्रोफेशनल असो किंवा एखादा प्रोफेशनल असो, पगार वाढीसाठी जशा कंपन्या बदलतात ना मित्रांनो, हे लोक या पद्धतीने आपापले पक्ष बदलतात, फक्त आपल्या कामासाठी, आपल्या स्वार्थासाठी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आता गणेश नाईक साहेब सुद्धा त्यांचे जे चिरंजीव आहेत संदीप नाईक, त्यांना बेलापूरमधून शरद पवार चंद्रजी पवार साहेबांनी तिकीट दिली मित्रांनो. त्याच्यानंतर माहीम मतदारसंघातून आपले आदरणीय राजसाहेब ठाकरे आहेत मित्रांनो. तर तिकडे त्या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे साहेबांना त्यांनी तिकीट देऊ केलं आहे. शेवटी कसं आहे, त्यांचे पुत्र आहे, त्यांचं पुत्रप्रेम दिसतंय. पण मित्रांनो, त्यांचं समाजामध्ये काम का आहे? त्यांनी त्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे का? मला अजून एक विचारायचं होतं. एवढा मोठा मतदारसंघ, तिकडे लाखोंच्या घरात तरुण वर्ग असतो. तिकडे असे कोणते होतकरू तरुण नाही आहेत का, जे की सामान्य घरातून आलेले आहेत, सामान्य माणसांची त्यांची नाळ जुळलेली आहे, सामाजिक प्रश्नांची तिकडे त्यांना जाण आहे. असे कोणते व्यक्ती राजकीय पार्ट्यांना भेटतात की नाही मित्रांनो? माझा हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर वरळी मतदारसंघातून मित्रांनो उद्धव साहेबांचे चिरंजीव आहेत आदित्य उद्धव ठाकरे, यांना तिकीट दिली गेली आहे मित्रांनो. माझा परत प्रश्न आहे, तिकडे असे काही कॅन्डिडेट्स यांना भेटत नाही का, जे की खरंच तळागाळातून वरती आलेले आहेत, त्यांच्या राजकीय इच्छाकांक्षा आहेत, समाजासाठी काहीतरी त्यांना काहीतरी करायचं आहे. या लोकांना असे काही उमेदवार भेटत नाही का मित्रांनो? सुनील राऊतजी, आपले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे सुनील राऊतजी, त्यांचे जे त्यांना विक्रोळीमधून त्यांचं नाव आहे सुनील राऊत, त्यांनाही तिकीट दिलंय मित्रांनो. माझा प्रश्न आहे की विक्रोळी मतदारसंघामध्ये अजून कोणतेही जे सामान्य माणसं आहेत, जे सामान्य कार्यकर्ते आहेत मित्रांनो, असे आहेत का की जे निवडून येऊ शकतील, की त्यांच्याकडे पैसा नाही, ते पैसा नाही, त्यांच्याकडे जी ओळख नाही, त्याच्यामुळे त्यांना तिकीट भेटत नाही मित्रांनो. असल्या कार्यकर्त्यांनी मित्रांनो काय करावं? मित्रांनो, मी सरळ सांगतो, या समाजामध्ये, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अजून नवीन राजकीय पक्ष आले पाहिजेत. अशा राजकीय पक्षांनी जे समाजामध्ये जे असे कार्यकर्ते आहेत, जे असे गुणवंत माणसं आहेत, ज्यांना समाजासाठी, त्या मतदारसंघासाठी चांगलं काम करायचं, त्यांना तिकीट दिलं गेलं पाहिजे मित्रांनो. निवडून येण्यासाठी मित्रांनो सामान्य जनतेचा पाठिंबा पाहिजे, ना की पैसा. या कंडिशन्स नसल्या पाहिजे मित्रांनो. जर त्या व्यक्तीमध्ये जर तो एज्युकेटेड असेल, त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची धमक असेल, त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रश्न सोडवण्याची वेगवेगळ्या पद्धतीने कल्पकता असेल, आणि समाजातील, त्या मतदारसंघातील जे 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 वर्ग आहेत, तिकडचे जे नागरिक आहेत, त्यांच्या ज्या समस्यांना ओळखून तिकडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची त्या व्यक्तीची इच्छा हवी मित्रांनो. अशा लोकांना मित्रांनो तिकीट दिलं गेलं पाहिजे. हे जे आपण चुकीचे पायंडे पाडलेत ना मित्रांनो, याच्या घरामध्ये आता बघायला गेलं तर मित्रांनो एका घरामध्ये जवळजवळ 4 ते 5 तिकीट मित्रांनो अलॉट करतायत हे लोक. आणि आपण ज्यांना वोट करतो मित्रांनो, हे राजकीय पक्ष, यांना कधीतरी मित्रांनो थोडं जमिनीवरती आणलं पाहिजे. भरपूर पक्षातले काही मोठमोठी माणसं म्हणतात की तुम्ही राजकारणात या, राजकारणात या. मित्रांनो, राजकारणात आल्यानंतर आपल्याला ते आपली पद देतील का? शेवटी त्यांच्या मनमर्जी पद्धतीने सर्व गोष्टी चाललेल्या असतात. ते आपल्याला निश्चितपणे वरती येऊन देणार नाही. त्याच्यामध्येही गटातटाचं राजकारण असतं. आपल्या सोयीसुविधांनी जे जवळचे माणसं असतात ते लोक दाबादाबी करतात आणि चांगल्या कार्यकर्त्यांना मित्रांनो कुठे लाथ मारतात तुम्हाला सांगण्याची गरज नाही मित्रांनो.
आपण त्यांच्या फक्त काय चादरी, सतरंजा आणि झेंडे घेऊनच पुढे जायचं का मित्रांनो? माझा सिंपल प्रश्न आहे तुम्हाला. मित्रांनो, जागे व्हा. ही घराणेशाही कुठेतरी थांबली पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्यांना मित्रांनो निवडून आणा मित्रांनो. मगाशी अजून बोलायचं होतं, आपले राणी लंके म्हणून आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांना सुद्धा तिकीट दिलेलं आहे पारनेरमधून. त्यांचे जे मिस्टर आहेत, त्यांचं नाव आहे निलेश लंके. ते पहिले आमदार होते त्याच विधानसभा मतदारसंघातून, पण त्यांना खासदारकीची तिकीट भेटल्यामुळे ते खासदार झाले मित्रांनो. आणि ती जागा रिक्त असल्यामुळे त्यांनी आमदारकीला त्यांना तिकीट देऊ केलं, बिकॉज ऑफ रिलेशन मित्रांनो. पहिले ते अजितदादांबरोबर होते, आता ते शरदचंद्रजी पवार गटासोबत आहे मित्रांनो. मित्रांनो, एका घरात एवढ्या तिकिटी, एक सामान्य माणसाला एक छोटासा जॉब भेटला ना तरी त्याला त्याचं आयुष्य काढण्यासाठी तो जॉब पूरक नसतो. हे लोक आपल्या 7-8, 10-10 पिढ्यांचं भलं करतायत मित्रांनो. फार दुर्दैवी स्थिती आहे मित्रांनो. नागरिकांना कधी जागणार? प्लीज हात जोडून विनंती आहे, थोडंसं जागे व्हा, शुद्धीवरती या. आपण ज्यांना निवडून आणतो तुम्हीच विचार करा, ते खरंच तिकडे काम करणार आहेत का? फक्त त्याची पॉप्युलरिटी बघू नका, ते कोणाचे पुत्र आहेत ते बघू नका. ते खरं तुमच्या मतदारसंघामध्ये आठवड्यातून किती वेळ फिरतात हे बघा. त्यांची तुमच्याशी नाळ जुडलेली आहे का हे बघा मित्रांनो. अशा कार्यकर्त्यांना तुम्ही शोधा. भले तो अपक्षही असेल मित्रांनो, पण त्याच्याकडे पैसा नसेल, काही नसेल, भले तो चालत येत असेल तिकडे फॉर्म भरायला, अशा लोकांचा विचार करा. तो सुशिक्षित पाहिजे, तो होतकरू पाहिजे, समाजातले सर्व प्रश्नांची त्यांना जाण पाहिजे. असल्याना मित्रांनो निवडून द्या. त्याच्यानंतर आत्ताच रोहित आर पाटील साहेब जे आहेत, रोहित आर पाटील जे आपले आर आबा, फार चांगले माणूस होता ते, म्हणजे फार चांगले सज्जन व्यक्ती होते ते. त्यांच्या मुलांना परत तिकीट दिलं गेलं कवठे महाकाळमधून. त्याच्यानंतर बारामतीमध्ये युगेंद्र पवार, जे की शरद अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत मित्रांनो. अख्खं घराणं मित्रांनो राजकारणामध्ये. मित्रांनो, सामान्य लोकांनी काय करायचं? आज बारामतीमध्ये एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला उभं राहायचं असेल, काय होणार त्याचं? हे लोक प्रत्येक गोष्टीमध्ये सामाजिक कार्य, प्रत्येक ठिकाणी पैसा टाकतात. जनतेचाच पैसा असतो सामाजिक कार्यामध्ये. ऑर्केस्ट्रा असेल, हे ते 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 अशा पद्धतीने स्वतःचं मार्केटिंग करतात आणि निवडून येतात मित्रांनो. सामान्य कार्यकर्ता मित्रांनो, सामान्य कार्यकर्ता असल्याना संधी द्या. आणि जे मी राजकीय पक्ष काढण्याची जी माझी इच्छा आहे ना, असल्या सामान्य कार्यकर्त्यांना मला तिकीट द्यायचं आहे मित्रांनो. ही गरज आहे. ओळखा. किती दिवस फसवून राहायचं मित्रांनो? खरी डेव्हलपमेंट, खरा विकास कोण करू शकतो माहिती आहे का मित्रांनो? जे तळागाळातले माणसं आहेत, जिथे ज्या लोकल गोष्टींची त्यांना जाण आहे, असल्या लोकांना तिकीट दिलं गेलं पाहिजे. ना की कोणते सेलिब्रिटीज, ना की यांचे रिलेटिव्स वगैरे. हे लोक फक्त पक्षाच्या चिन्हावरती निवडून येतात मित्रांनो. 2014 साली फॉर एक्झाम्पल नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशासाठी एवढं उत्तम काम करतायत ना की अविस्मरणीय आहे. त्यांना काही बोलू शकत नाही, पण त्या लाटेवरती असे भरपूर लोक निवडून आले त्यांच्या नावावरती, त्यांच्या चिन्हावरती. मित्रांनो, असं होऊन देऊ नका. तुमच्या एरियामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये जो व्यक्ती चांगलं काम करत असेल, जो जाणकार असेल, पक्ष बघू नका, चिन्ह बघू नका, त्या व्यक्तीकडे बघा, त्याचं काम बघा, तो तुमच्याशी, तुमच्या मतदारसंघामध्ये किती कनेक्टेड आहे. असल्याच व्यक्तींना मित्रांनो वोट करा. आपल्या समाजाला, आपल्या देशाला जर प्रगतीपथावरती जायचं असेल ना, काही सिलेक्टेड लोकांच्या हाती हा देश, हा महाराष्ट्र गेला नाही पाहिजे. अजूनही तळागाळातले वर्ग आहेत ज्याच्यामध्ये काही चांगलं करण्याची क्षमता आहे असं. आणि ही शक्ती तुमच्या एका बोटावरती आहे मित्रांनो. माझ्या देशबांधवांनो, मी हात जोडून विनंती करतो, जागे व्हा. हे लगेच बदलणार नाहीये, पण जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही ना, तोपर्यंत काही फायदा नाही. हे लोक येणार, आपल्याच डोक्यावरती बसणार, आपलाच पैसा इलेक्शनसाठी टाकणार, मार्केटिंगसाठी टाकणार, नवीन नवीन गोष्टींसाठी टाकणार. मित्रांनो, आपण टॅक्स भरतो. असल्या लोकांना संधी द्या जे खरंच होतकरू, कार्यक्षम आहेत, तळागाळातले लोक आहेत. ज्या दिवशी तळागाळातले लोक या देशाच्या संसदेत, विधानसभेमध्ये जातील ना मित्रांनो, या देशाची प्रगती ही निश्चित आहे. सुशिक्षित लोक, समाजाच्या तळागाळाशी जे जुळलेले आहेत, गरीब वर्गातील लोक, असल्यांना संधी द्या मित्रांनो.
जाती धर्माचा इकडे काहीच प्रश्न नाही. जाती धर्माची मित्रांनो गरजच नाही. आपल्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत माहिती आहे मित्रांनो? रोटी, कपडा, मकान. आजही देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 75-77 वर्ष झालेत, तरीही आपल्या प्रत्येकाच्या बेसिक गोष्टी याच आहेत. या गोष्टी जो पूर्ण करेल मित्रांनो, अशाच व्यक्तींना मतदान करा. ही माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे. बाकी टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो. निश्चितपणे या गोष्टींचा विचार करा. देशाला बदलायचं आहे, महाराष्ट्राला बदलायचं असेल तर निश्चितपणे चांगले कार्यकर्ते आणा, चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून द्या. अमीर गरीब बघू नका, घराणेशाही बघू नका, त्यांचं नाव कोणाशी जोडलं गेलं आहे हे अजिबात बघू नका मित्रांनो. ही माझी विनंती. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.